नमस्कार, मी धीरज तायडे, मनसे शहर अध्यक्ष अमरावती। गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती महानगर भव्य विदर्भस्तरीय दहीहंडी आयोजित करत असते। आज आमच्या दहीहंडीला येणारं हे 8वं वर्ष आहे। आम्ही वर्षानुवर्ष मराठी सण, जसे सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे, मराठी सणाचा सन्मान आणि मराठी संस्कृती आपली जपली पाहिजे, त्यानुसार आम्ही मराठी सण आणि संस्कृती जपून मोठ्या दहीहंडी हे भव्य विदर्भस्तरीय दहीहंडी हे मोठ्या उत्साहात आपण साजरी करतो। जसं आमचे पप्पूदादांनी सांगितलं की धीरज तायडेंनी मी एकटा काही करू शकत नाही, माझे सहकारी व माझे पदाधिकारी व माझा पूर्ण मित्रपरिवार यामध्ये पूर्ण सहभागी असतो। दिवस रात्र मेहनत करून आम्ही या कार्यक्रमाची रूपरेषा वाढवतो व आम्ही याला खूप आकर्षित करतो। यावर्षीचं आपलं प्रमुख आकर्षण म्हणून आपल्या हिऱ्याची हिरकणी पुण्याची हिंदवी पाटील, ते पण आपली मराठी संस्कृती जपूनच आपण त्या लावणीचं सादर करणार आहे। कुणाच्या भावना मनाला दुखून आपण त्या कार्यक्रमाला हे करणार नाही। आपल्या कार्यक्रमाला कधीच गालबोट लागलेला नाही आणि लागणार पण नाही। आपण भरपूर वर्षापासून दहीहंडी करत आहोत। यावर्षी पण आपली दहीहंडी हे खूप उत्साहात आपण सगळे बघत आहे, ग्राउंडमध्ये किती उत्साह आहे। काही दिवसापासून खूप पाणी होतं, त्याच्यामुळे आम्हाला ग्राउंड तयार करायला खूप वेळ लागला, त्याच्यामुळे अर्ध्या लोकांना उभं राहायला थोडीशी जागा खूप कमी होत आहे। पण आमची दहीहंडी वर्षानुवर्ष हे खूप उत्साहात होते आणि यावर्षी पण होईल। माझा सगळ्या अमरावतीकरांना एक विनंती आहे, सगळ्या अमरावतीकरांनी इथे प्राणांगणात येऊन याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा, ही मी सगळ्यांना आपल्या अमरावती मंडलच्या चॅनलच्या मंडलतर्फे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो। व आपण इथे आला व आपण इथे प्रसार माध्यमांना मी पण आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आपला इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दहीहंडीचा। दरवर्षी वर्षानुवर्षे हा कार्यक्रम आयोजित केला जातो। आमचे शहराध्यक्ष धीरज तायडे हा कार्यक्रम आयोजित करत असतात आणि सर्व गोविंदा आणि गोपिका ह्या सर्व या कार्यक्रमाला हजर असतात आणि तसाच सर्व या भागातले नागरिक तरुण मित्र मंडळ सर्व या कार्यक्रमाला आयोजित करतात। वर्षानुवर्षांची मेहनत धीरज तायडे यांची आहे आणि हा कार्यक्रम जसा त्याच्यावर वेळ सांज होते, जसा त्या कार्यक्रमाचा रंग चढतो तसा सर्व या भागातले लोक आनंद घेत असतात। म्हणून दहीहंडीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा।